नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. शेतीत चांगले उत्पादन आणि पिकाची उत्कृष्ट गुणवत्ता मिळवण्यासाठी योग्य वेळी योग्य पोषण देणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण शेतात नायट्रोजन तर भरपूर देतो, पण पिकाला सर्वात महत्त्वाचे तत्व पोटॅश आणि काही प्रमाणात नायट्रोजन पुरेसे मिळू शकत नाही. याच कारणामुळे पिकांमध्ये फूल आणि फळ गळणे, गुणवत्ता खराब होणे, दाणे व्यवस्थित न भरणे आणि झाड कमकुवत राहणे यासारख्या समस्या दिसून येतात. या समस्यांवर सर्वात मजबूत आणि त्वरित परिणाम दाखवणारा उपाय म्हणजे ग्रीन प्लॅनेटचे NPK 13-0-45, ज्याला पोटॅशियम नायट्रेट असेही म्हणतात. हे एक असे पाण्यात विरघळणारे खत आहे जे पिकाला उच्च गुणवत्तेचा पोटॅश आणि नायट्रोजन त्वरित उपलब्ध करून देते, ज्यामुळे झाड मजबूत बनते आणि उत्पादनात उल्लेखनीय वाढ होते. ग्रीन प्लॅनेटचे NPK 13-0-45 हे उच्च गुणवत्तेचे खत आहे, ज्यामध्ये 13% नायट्रोजन, 0% फॉस्फरस, 45% पोटॅश असतो. हे खत विशेषतः फूल आल्यानंतर फळे बनताना आणि फळे वाढताना व पिकताना अत्यंत प्रभावी ठरते. हे झाडांना पोटॅशची अशी शक्तिशाली मात्रा देते जी पिकाची गुणवत्ता अनेक पटींनी सुधारण्यास मदत करते. NPK 13-0-45चा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते पिकाच्या गुणवत्तेत जबरदस्त सुधारणा करते. फळ गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी करते. यामुळे एकूण उत्पादनात खूप मोठा फरक दिसून येतो. कठीण हवामानात झाडे लवकर कमकुवत होतात, पण NPK 13-0-45चा वापर केल्यास झाड बऱ्याच अंशी सुरक्षित राहते. हे झाडाच्या आत पाण्याचे व्यवस्थापन सुधारते. ठिबक सिंचन आणि बागायती क्षेत्रांमध्ये हे खत खूप उपयुक्त आहे. याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहे. फळांची गोडी आणि चव वाढवते. फळ आणि फूल गळतीची समस्या कमी करते. फळांचा आकार आणि वजन वाढवते. पिकांना चमकदार रंग देते. पाने आणि झाडाला मजबूत बनवते. उष्णता, थंडी आणि दुष्काळापासून संरक्षण देते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. झाडात पाण्याचा उपयोग चांगला करते. फळांची साठवण क्षमता वाढवते. याचा उपयोग करणे खूप सोपे आहे. पानांवर फवारणीसाठी 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फूल आल्यानंतर आणि फळे वाढताना 2 ते 3 वेळा उपयोग करा. शेतीशी संबंधित अशी उपयोगी माहिती आणि समाधान मिळवण्यासाठी ग्रीन प्लॅनेटला फॉलो करायला विसरू नका. ग्रीन मॉर्निंग.